उजनी धरणातील पाण्याच्या प्रदूषणामुळे कर्करोगाशी संबंधित विषाणू आणि घातक रसायनांचा धोका वाढत असल्याचा दावा पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे। सुटी इकॉलॉजिकल फाउंडेशनच्या पर्यावरण तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार उजनी धरणातील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही। पुणे महानगरपालिकेचे ड्रेनेज आणि सांडपाणी तसेच मुळा मोठा नदीमार्गे वाहून येणारे दूषित पाणी भीमा नदीत मिसळते। हेच पाणी पुढे उजनी धरणात येत असल्याने धरणातील जलस्रोत मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत। अहवालात नमूद केल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड परिसरातील MIDC मधील अनेक उद्योगांमधून रासायनिक प्रक्रिया केलेले किंवा अपूर्ण प्रक्रियेनंतरचे सांडपाणी भीमा नदीत सोडले जाते। याशिवाय काही कारखान्यांकडून नियमांचे उल्लंघन करून थेट रासायनिक मिश्रित सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। नीरा नदीतही कारखाने, साखर उद्योग आणि अनेक गावांचे सांडपाणी मिसळत असल्याने प्रदूषणाची तीव्रता वाढत आहे। पर्यावरणीय असमतोलचाही मुद्दा या अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे। उजनी धरणातील स्थानिक प्रजातींचे मासे रासायनिक प्रदूषणामुळे नष्ट होत असून त्याऐवजी मांगूर, कॅटफिश, तिलापिया आणि सकर माउथ कॅटफिश यासारख्या आक्रमक प्रजातींची संख्या वाढत आहे। तसेच जलकुंभ, डॅफनिया यासारख्या वनस्पती आणि जीवांच्या वाढत्या प्रसारामुळे स्थानिक जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे। अहवाल सादर करताना यशवंत पाथरूट, सागर अतनुरे आणि पर्यावरण संरक्षण गतिविधीचे प्रांत मंडळ सदस्य प्रवीण तळे यांच्यासह सुटी इकॉलॉजिकल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी उजनी धरणातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे।